चांगले कर्म माणसाला उमजत नाहीत. आणि जर सत्संगती नसेल तर वाईट कर्म दारात आल्याशिवाय राहत नाही. संसारामध्ये सुभाषितकारांनी या ठिकाणी 5 कर्माचं उदाहरण दिलंय. पहिल्या कर्माचा 5 प्रकारचे कर्म असतात माणसाच्या पाठीमागे. 1 शारीरिक कर्म, 2 धर्म कर्म, 3 व्यावसायिक कर्म, 4 कर्तव्य कर्म आणि 5 आध्यात्मिक कर्म. मग शारीरिक कर्म म्हणजे काय? शरीरानं केल्या जाणारे सर्व काम. शरीरानं केल्या जाणारे काम. शरीराने केल्या जाणारे काम म्हणजे हात काय करालेत, पाय काय करालेत. सोप्या भाषेत सांगायचं तर कर्म इंद्रियानं केल्या जाणारे कर्म. या कर्म इंद्रियाने, हे थोडं लक्षात असू द्या तुमच्या. शास्त्रकार असं सांगतात, कर्म इंद्रियानं केलेले कर्म ह्याचा तरी दोष फार कमी लागतोय, पण ज्ञान इंद्रियाने केलेल्या कर्माचा दोष मात्र खूप लवकर लागतो. पुढे सांगताना त्याच्या सांगितलं आणखी, ज्ञान इंद्रियाने केलेल्या कर्माचा दोष एखाद्या वेळेस कमी लागतोय, पण अंतकरण चतुष्टयाने केलेल्या कर्माचा दोष समजा घातक आहे. तुम्ही मी आता प्रत्येक जण इथं कीर्तन ऐकायला आलो, हे कशाने आलो? शरीराने आलो, बरोबर आहे. ह्याच्या सोबत काही सोबती आणलीत आपण संघ. इथपर्यंत यायला पाय लागले म्हणजे कर्म इंद्रिय तुमच्या कामाला आले, आमच्या कामाला आले. चांगल्या कर्मासाठी इथं आलो. चांगल्या कर्मासाठी कीर्तन ऐकणं हे चांगलं कर्म आहे. कारण आध्यात्मिक कर्म म्हणजे कीर्तन ऐकणं, श्रवण करणं, भजन करणं, सत्संगाला जाणं, आणि हे आध्यात्मिक कर्म आहे. मग इथं आलो, समजा आपलं चित्त जर इथं नसेल तर, चित्त जर नसेल तर मन तर आधी ओढा आहे. ज्या माणसाचं कीर्तनात बसल्यावर चित्त इथं जर नसेल, चित्त दुसरीकडे फिरू लागलं तर कीर्तनात झोप येते. त्याचा दुसरा परिणाम आहे. कीर्तनात काय येते? झोप येते. समजायचंय जे माणूस कीर्तनात झोपला, समजायचं त्याचं कीर्तनात चित्त देह देवयात, चित्त हे मी सांगत नाही तुम्हाला, नामदेव महाराजांना सांगितलं. चित्त जर विषयाकडे असेल माणसाचं बसलाय कीर्तनात, तर शारीरिक कर्माला सोडून द्या, गौण आहेत. त्या ठिकाणी चित्ताचं पाप तुम्हाला घातक ठरते. मी सांग ना, नामदेव महाराज म्हणले, कीर्तनी बैसता, कीर्तनी बैसता निद्र ना गविले, कीर्तनी बैसता निद्र ना गविले, मन माझे गुंतले, मन माझे गुंतले, विषय सुख, विषय सुख, अमृतावनी गोड, अमृतावनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृतावनी गोड, अमृतावनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, देवा. समध्या गोष्टीचं संतांनी उदाहरण दिलं. इथून पुढे ध्यान करायचं. कीर्तनात झोप लागली तर चित्त इथं नाही, चित्त कुठे गेलं? विषयामध्ये. मन माझे गुंतले, विषय सुखा, झोप लागते. मग सांगा, समजा अवघड कर्म कुणाचे आहेत? चित्ताचे आहेत. चित्ताचे. चित्तानं, मनानं, बुद्धीनं केल्या जाणारे कर्म हे माणसाला पुढे भोगाव लागते. मग हे प्रत्येक माणसाचं चित्त एका ठिकाणी राहील का? मन एका ठिकाणी राहील का? आणि ज्या दिवशी मन एका ठिकाणी राहिलं त्या दिवशी परमोच्च समाधान माणसाला प्राप्त होते. परमोच्च समाधान. हे तुमच्या माझ्या एकाची गोष्ट नाही. महाभारतामध्ये एक प्रसंग असा घडला. पांडवाचे आणि कौरवाचे गुरु, थोडं विको कमी करा. पांडवाचे आणि कौरवाचे गुरु द्रोणाचार्य. द्रोणाचार्यांनी कौरव आणि पांडवाला शिक्षण देत असताना त्या काळामध्ये ब्राह्मण, सर्वात उच्च कोटीचे ब्राह्मण म्हणजे कोण? द्रोणाचार्य ब्राह्मण आहेत. माणूस जातीनं ब्राह्मण होण्यापेक्षा वृत्तीनं ब्राह्मण झाला पाहिजे. आणि वृत्तीनं जर ब्राह्मण झाला तर सर्वाभूती समता येते. जातीचा ब्राह्मण जर झाला तर एवढ्या मोठ्या द्रोणाचार्याची वीतीच गत झाली ना.
चक्कच झाली. कशी झाली? कौरव पांडवाला शिक्षण देताना अर्जुनापेक्षा मोठा माणूस मला जगात दुसरा कोणी धनुर्धारी होऊ द्यायचा नाही, हा संकल्प त्यांनी घेतला. संकल्प घेतला. परिणाम काय झाला? भिल्ल जातीचा एक मुलगा शिक्षण शिकायसाठी द्रोणाचार्याकडे आला असताना द्रोणाचार्यांनी त्याला विद्या देणं नाकारलं. त्या मुलामध्ये भाव पक्का होता. त्याचं म्हणणं होतं की गुरु असा होता द्रोणाचार्यासारखाच, नाहीतर नाही शिकलेलं बरं. आता समजायला परिचित आहे, मी तुम्हाला सांगालो एवढंच, समजायला परिचित आहे. त्यानं घरी गेला, एका कुटयामध्ये आपल्या गुरुचा पुतळा केला, द्रोणाचार्याचा चिखल्याचा पुतळा बांधून द्रोणाचार्याच्या चिखलाच्या पुतळ्याच्या पशी विद्या ग्रहण केली. विद्या ग्रहण केली. एवढं तन मन लावून विद्या ग्रहण केली की त्याचा प्रसंग एका दिवशी आला. सहज वन विहारासाठी द्रोणाचार्यासोबत कौरव एकीकडून पांडव एकीकडून चलत असताना वनवासा त्या जंगलामध्ये एक कुत्र ओरडत येत असं होतं. आणि कुत्र ओरडत येताना अर्जुनाला सांगितलं द्रोणाचार्याने ते कुत्र जास्त ओरडलंय. तर अर्जुनानं बाण काढण्याच्या आधी समोरून एका जणानं बाण मारला आणि कुत्र्याला तोंडामध्ये इतके बाण त्याच्यात मारले की तोंडातून थोडंही रक्त आलं नाही आणि वरडणं मात्र कुत्र्याचं थांबलं. चकित झाले द्रोणाचार्य, एवढा मोठा माणूस कोण असेल? तोंडामधून रक्त यायला तयार नाही, बाण तर तोंडात गेलेत, असा एवढा मोठा धनुर्विद्या पारंगत कोण आहे? तर समोरून ते भिल्ल जातीचा एकलव्य नावाचा मुलगा दिसला. त्यावेळेस त्याला विचारलं, तू कोण? एकलव्य. म्हणले एवढी चांगली विद्या कुठं शिकलास? म्हणले गुरुनं शिकली. कोण आहे गुरु? चला म्हणजे नेऊन दाखवतो. प्रत्यक्षात द्रोणाचार्यानं ते पुतळा बघला तर हे तर पुतळा माझाच आहे. म्हणले मला तू गुरु करून घेतलास? त्यानं म्हणला हो. ज्या दिवशी माझ्या मनानं ग्रहित केलं की तुम्हीच माझे गुरु आहो, त्या दिवसापासून मनात ठरलं आणि तुमच्या ह्या पुतळ्याच्या पुढे बसून मी विद्या ग्रहण केलं आणि त्याची फलश्रुती म्हणून आज मला एवढी मोठी विद्या प्राप्त झाली. आणि ही गुरुजी, ही तुमची प्राप्ती आहे, ही तुमचीच विद्या आहे. खरंच एखादी माणूस म्हणायचा होता बा मी काहीच शिकलं नाही आणि काहीच केलं नाही, पण तरीही शेवटी द्रोणाचार्य होते तिथं थोडा लोभ आडवा आला. लोभ काय आडवा आला? अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धानी कुणाला बनू द्यायचं नाही. म्हणले माझी विद्या, ह्या विद्या जी दिलास की नाही, तसं पाहिलं तर विद्या शिकत असताना जातीचा पातीचा ह्याचा त्याचा विचार आहे का गुरुजी? आज आपण आळंदीत बघला तर विशिष्ट जातीलाच आहे का विद्याग्रहण? नाही. सकळाशी येते आहे अधिकार किंवा यारे यारे लहान थोर याती न पाया ते कुळाचा विचार, न पाया ते कुळाचा विचार, न पाया ते कुळाचा विचार, न पाया ते कुळाचा विचार. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा वेदशास्त्री. यातायाती धर्म नाही विष्णुदास. रोज हरिपाठ म्हणालो आपण, रोज हरिपाठ म्हणालो. काय सांगालो हरिपाठामध्ये? जातवित गोत कुळस मात, जातवित रोज म्हणालो, रोज म्हणालो. जातवित गोत कुळशी मात. आणि एखादी कनिष्ठ जातीचा आपल्यापाशी येऊन बसला तर दुर्वय आहे की नाही? तुका म्हणे नाही जाती सवे काम. आहे का? जाती सवे काम आहे का? तुकाराम महाराज त्याच्या पुढे जाऊन म्हणाले, काय करावे जातीला, तुका म्हणे चोखा भला. का सांगालो तुम्हाला? आपल्याला वाटतंय आपला हिंदू धर्म खूप श्रेष्ठ आहे, आपली संस्कृती खूप श्रेष्ठ आहे, ज्ञानोबा तुकोबाची गुढी उभा टाकून आपण खूप मोठ्या लौकिकाचं काम करायला आपल्याला वाटतंय. पण काल परवा युनेस्कोचा एक अहवाल आला. युनेस्कोचा, संयुक्त राष्ट्र संघाचा एक अहवाल तयार झाला. जगामध्ये एवढे जे देश आहेत ना, त्या देशामध्ये सर्वात जास्त धर्मांतरण कुठं आहे? त्यानं अहवालात सांगितलं भारतामध्ये धर्मांतरण आहे. भारतात
आणि त्याचे कारण सांगितले. भारतामध्येच धर्मांतरण सर्वात जास्त का आहे, तर त्याचं कारण आहे भेदाभेद. किती सांगाव. तसल्या काळामध्ये तसल्या परिस्थितीमध्ये संत चोखोबा सारख्यानं, संत सेना न्हाव्यासारख्यानं 18 पगड जातीतल्या सर्व लोकांना घेऊन संत मालिका तयार करणारे साधू संत, एकात्मतेची गुढी उभारणारे साधू संत, एकात्मतेचा संदेश जगाला देणारे साधू संत, हे विश्वचे माझे घर म्हणणारे साधू संत, त्या देशामधला आज दुर्दैव आहे की याचा भारतामध्ये सर्वात जास्त धर्मांतरण आहे. त्याचं मुख्य कारण सांगितलं भेदाभेद. थोडं आपल्याला काही शिकता आलं, थोडं काही शिकलो की आपण मात्र कनिष्ठ माणसाच्या, कनिष्ठ जातीच्या माणसाकडे दुर्लक्ष करतो, त्याला दूर ढकलतो. का ढकलतो? तो कनिष्ठ आहे, दूर आहे. दूर ढकलाव कुणाला? ज्याचे कर्म शूद्र आहेत त्याला, ज्याचे कर्म शूद्र आहेत. कर्मशूद्र असताना सुद्धा ब्राह्मण जातीचा झाला तर काय करायचंय? काय करायचंय? कर्म चांगले ठेवायचे ना. नाही खूप मोठ्या गंगेत गेला, पवित्र गेला, स्नान केला, शरयूमध्ये स्नान केला किंवा मोठ्या गंगेत स्नान केला, डुबकी मारली, पाप फिटेल का? मन संकल्पाचे पापे न जाय तीर्थाची या बापे, न जाय तीर्थाची या बापे, न जाय तीर्थाची या बापे. मन संकल्पाचे पापे न जाय तीर्थाची या बापे, न जाय तीर्थाची या बापे, न जाय तीर्थाची या बापे. खरंच आहे ते. कितीही तुम्ही तीर्थात जा, किती बी हे करा, तर आपण जर चुकीच्या कर्माचा दोष आणि चुकीचे कर्म करत असेल आणि पुन्हा जर गंगत आणि यमुनेमधून गोदावरीमधून डुबकोया मारायच्या आणि कर्म सुधारायची कुणाला ध्यान नाही. पंढरपूरला जातो, पांडुरंग कमरेवर हात ठेवलेला पांडुरंगाचे दर्शन घेतो, पण कमरेवर हात ठेवायला लागणाऱ्या पांडुरंगाला कुणा कमरेवर उभा केलं हो? पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. पुंडलिकाच्याही भेटीला परब्रह्माला यावं लागलं. काय केलं पुंडलिकानं? मायबापाची सेवा केली. ह्याच्या आधी काय केलं? त्याच्या आधी बायकोची सेवा केली. किती केली? मायबापाला पायानं चलिलं, बायकोला डोक्यावर घेतलं, काशीच्या तीर्थक्षेत्राला गेला. पण वाटमध्ये एक आश्रम लागला ऋषीचा, आणि ऋषीचा आश्रम लागल्यावर त्या आश्रमामध्ये त्या ऋषीची सेवा करायला 3 बाया आलेल्या दिसल्या. रात्रीच्या प्रसंगात 2, 2:30, 3चा प्रहर ब्रह्ममुहूर्ताचा, 3 बायाला विचारलं तुम्ही कोण आहोत? त्याला सांगितलं गंगा, यमुना, सरस्वती. म्हणले तुम्हाला ह्या ऋषीच्या पाया पडायला यावं लागलं, काय कारण आहे? त्यानं बायानं सांगितलं तुझ्यासारखे पापी माणसं आमच्या इथं आंघोळ्या करतात नदी आणि त्या पाण्यात, आणि ते पाप आम्हाला लई वज झालंय म्हणून रोज येऊन इथं ह्या महात्म्याच्या पाया पडावं लागतात. त्याला उपरती आली आहे. उपरती माणसानं पाप केलेलं नसते असं नाही, पाप केलेलं असते, पण समर्थानं सांगितलंय उपरती आणि अनुताप ते कैचे उरेल पाप. उपरती जर आली तर पाप राहत नाही, पाप राहत नाही. उपरती आली, पुंडलिकानं काशीचं दर्शन घ्यायचं सोडून दिलं, अलीकडेच परतला. अलीकडे परतल्यावर त्यानं आपले स्वतःचे कर्तव्य कर्म, मी तुम्हाला मग कर्म सांगू लागलो, शारीरिक कर्म, धर्म कर्म, व्यावसायिक कर्म आणि कर्तव्य कर्म. हे कर्तव्य कर्म म्हणजे संसारिक माणसाचं 4थ्या नंबरचं कर्म आहे. कर्तव्य कर्म म्हणजे संसारामध्ये जन्माला घातलेल्या लेकरा बाळाचं सर्वाचं करणं, आई वडिलाला देव मानणं, आई वडिलाची सेवा करणं. पुंडलिकानं केलं, इतकं केलं की भगवंताला आल्यावर हाक मारली तरी भगवंताकडे पाहायला तयार नाही. कशी रे विट भिरकावली पुंडलिका. वीट फेकली, देवाला उभं केलं. तुम्ही आम्ही समजे जाऊन त्या देवाला स्नान करायला होतं. चुकालय कुठं आपलं? चुकालय कुठं? तुकडोजी महाराजांना मस्त सांगितलं बघा. कीर्तन मान डोलावतो रे बाबा, कोंबडीनं बकरी खातो, कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला काशी जातो. संत सांगते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकितो, कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला काशी जातो. कोंबडीनं बकरी खातो रे बाबा, कीर्तनी मान डोलावतो, कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला काशी जातो. सोपं सांगलं तुकडोजी महाराजांना. आता बरेच
कीर्तनकार आहेत महाराज. आपल्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायात तुकडोजी महाराजाचे पद घेऊ देत नाही. मी म्हणलं हे नियम कुठं लावलाय. मला एक जण भेटला होता, समर्थाचा दासबोध तुम्ही कीर्तनात घेता. मी म्हणलं मला नियम दाखवा संप्रदायाचा आधी. कोणी बी दाखवायचा मला नियम, असं नाही. तुम्ही कुठलचेही चांगले विचार. कीर्तन कशासाठी आहे? कीर्तन कशासाठी आहे? पैसे कमवायसाठी? पैसे कमवायसाठी आहे? कीर्तन पैसे कमवायचं साधन नाही. समर्थानं सांगितलं दासबोधामध्ये, कलियुगी कीर्तन करावे, केवळ कोमळ कुशल गावे, कर्कश कुरटे सांडावे एकीकडे. ह्या वहीचा थोडा अर्थ लक्षात घ्या तुम्ही. कलियुगामध्ये कीर्तन करा, पण केवळ कोमल कुशल गावे. त्याच्यामध्ये कोमलता असली पाहिजे, नम्रता असली ती पाहिजे, जगाचा उद्धार करण्याची शक्ती त्या चातुर्यात, वाक्चातुर्यात असली पाहिजे. आणि कर्कशपणा, कुरटेपणा, कुठंतरी मनात गाठी ठेवून कीर्तन करायचं, हे कीर्तन नाही. आणि नाथ महाराजांनी त्याचं उदाहरण दिलंय. काय सांगितलंय? सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, जेणेकरून अंतरी मूर्ती श्रीहरीची ठसा. नाही की नाही? कीर्तनाची मर्यादा दुसरीकडे गेली. मी तुम्हाला का सांगालो की हे कर्तव्य आणि हे कर्म, ह्या गोष्टीला आपण बगल देऊन चलालो, आणि हे बगल पुंडलिकानं दिली नाही. कर्तव्याचे कर्म केले, देव विठेवर उभा केला, आणि आपण त्या देवाचं दर्शन घ्यायचंय. मग आता मी सांगालो तुम्हाला, हे करता 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 आपल्याकडे या आध्यात्मिक नावाचे कर्म आपल्याच घरी करणं. संतायनं बाहेर जाऊन परमार्थ कधीच अपेक्षित धरला नाही. ठाईच बैसोनी आवडी अनंत वा नाही. असं तुम्हाला जवळ कळत नाही, आम्हाला जवळ कळत नाही, तेव्हा आपल्याकडून मनानं पाप झालंय, डोळ्यानं पाप झालंय, कानानं पाप झालंय, कर्म इंद्रियानं पाप झालंय, ज्ञान इंद्रियानं पाप झालंय. असा कोणी नाही जगामध्ये मी पाप केलं नाही, हात वरी करून सांगा. प्रत्येकाकडून घडल्या आहेत काही गोष्टी, चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. पण ज्या वेळेला आपल्याला समजू लागलं त्यावेळेस तरी थोडे, मग हे का कशासाठी आहे. मी तुम्हाला एक कथा सांगू लागलो होतो. त्या द्रोणाचार्यानं भेदाभेद कशावर आलं. युनेस्कोच्या अहवालामध्ये सांगितलं की भारतात सर्वात जास्त धर्मांतरण काय आहे, त्याचं कारण आहे भेदाभेद. ज्या संप्रदायानं एकात्मतेची मुहूर्तमेढ रोवली, त्या संप्रदायानं 18 पगड जातीला एका ठिकाणी बांधलं, एका ठिकाणी घेऊन जाताना. आणि तुम्हाला मी हमेशा सांगते, एका कीर्तना सांगलो सुद्धा, पंढरपूरच्या वाळवंटात नामदेव महाराजाचं कीर्तन चालत असताना हजारो लोक कीर्तन ऐकत होते, पण 2 नवरा बायको मात्र 500 मीटरवर कीर्तन ऐकायचे. त्याला ऐकू बी यायचं नाही, तेव्हा काय चालय हे ध्वनी. पण ते एकच, ते चित्त तिकडे लागलं होतं. नामदेव महाराजाचं कीर्तन, एक तरी शब्द कानावर पडावं, एक तरी शब्द कानावर पडावं, एक तरी शब्द कानावर पडावं. तदाकारवरती झाली तिकडं. आणि नामदेव महाराजाचं कीर्तन झाल्यावर समधे लोक उठून गेले नामदेव महाराजाच्या पाया पडाय. पण ते 9 दाम्पत्य, ते दाम्पत्य दुरून बघू लागलं, आणि नामदेव महाराजाचं लक्ष गेलं. लक्ष गेल्यावर नामदेव महाराजांना त्याला बोलवायला लावलं. जवळ येताना घाबरू लागले की एवढ्या मोठ्या महात्म्याच्या ठिकाणी आपण जावं का. स्पृश्य अस्पृश्य ह्या गोष्टी आपल्याकडे लादल्या होत्या त्या काळामध्ये, आणि ह्या गोष्टी लादल्यामुळे नामदेव महाराजांनी त्याला पायाच पडू दिला नाही. ते पाया पडू लागले, पण त्याला गळ्याला लावलं. त्या महात्म्याचं नाव होतं चोकामहार. चोकामहार. त्यावेळेला त्याला महती कळाली, एवढ्या मोठ्या संप्रदायातल्या एवढ्या मोठ्या संतानं माझ्यासारख्या अतिशूद्र माणसाला गळ्याला लावलं. आता मी भरून उरलो. आता तुम्हाला सांगतो, हे स्पृश्य अस्पृश्य, अहो ते भला ढोर लोकांचे मेलेले फेकून देत असेल. गावाच्या बाहेर त्याची एक हे होती, ढोर फेकले, पण आयुष्यामध्ये चांगलेच कर्म केले, माळ घातली, कधी मांस मटण खाल्लं नाही, चांगले कर्म केले, देव त्याच्या बाजूने उभा टाकला. संत त्याच्या सहवासात आले, आणि फलश्रुती अशी झाली की निस्त्या चोका महारानं अभंग रचना केली नाही, सोयराबाईचे सुद्धा अभंग रचना आहेत. का सांगालो, हे भेदाभेद करायचा आहे. ज्या द्रोणाचार्याने त्या काळामध्ये भिल्ल जातीच्या मुलाला शिक्षण दिलं नाही, उलट न दिलेल्या शिक्षणाची वरदक्षिणा मागली, गुरुदक्षिणा मागली. गुरुदक्षिणा काय मागली? डाव्या हाताचा अंगठा. निसंकोचपणाने त्या माणसानं अंगठा कापला, द्रोणाचार्यानं दिला.
द्रोणाचार्याला वाटलं झालं, म्हणलं आता माझं कल्याण झालं, आता अर्जुना एवढा मोठा माणूस कोणी होऊ शकत नाही. आता सांगतो तुम्हाला, त्याच महाभारताच्या युद्धामध्ये द्रोणाचार्य ज्या वेळेला युद्ध करायला निघाले, द्रोणाचार्य भीष्माचार्यानंतरचे सर्वात मोठे सेनापती होते कौरवाचे, आणि कृष्णालाही माहित होतं द्रोणाचार्य जर खाली बाण ठेवणार नाही तोपर्यंत पांडव जितणार. आता हे पुढला प्रसंग तुम्हाला सांग ना, महाभारताच्या युद्धामध्ये द्रोणाचार्य कशाने मेले? मान कापली त्याची मान. त्या द्रोणाचार्यानं भूतकाळामध्ये काय मागलं होतं त्या भिल्ला समाजाच्या माणसाचं? अंगठा. अंगठ्यापेक्षा मान किती मोठी आहे? 100 पट. धरा, किती पट? अंगठ्यापेक्षा मान 100 पट. 1 पट जर तुम्ही चुकीचं कर्म केलं तर 100 पटीनं तुम्हाला त्याची किंमत मोजावं लागते. हे उदाहरण आहे द्रोणाचार्याचं. 100 पटीनं द्रोणाचार्यानं त्या उदाहरणानं ते मोजलं. हे का द्रोणाचार्यापुरतं नाही, कर्णाच्या बाबतीत तेच झालं, प्रत्येकाच्या बाबतीत तेच आहे. तुमच्या आमच्या बाबतीत काय? तुमच्या आमच्या बाबतीत तेच आहे. कारण आपण आपले व्यवसाय करत असताना व्यावसायिक कर्म चुकतो. आपण भविष्यामध्ये कोणी नोकरी करत असेल, कोणी काही करत असेल, खरं सांगतो तुम्हाला, नोकरी करतानाही आपले कर्तव्य कर्म चुकू नये. तुम्हाला नोकरदार असेल तर नोकरी करताना प्रशासन तुम्हाला त्याचं मूल्य देते महिन्याला. शेतकऱ्याला तर लवकर मूल्य नाहीच की, आहे की नाही, पण कर्मचाऱ्याला ठरलेल्या दिवशी बरोबर पगार. एवढ्यावर तरी त्याची तहान भागत्या का, भूक भागत्या का? जे त्याला पेमेंट भेटतंय त्याच्यावर तरी भूक भागत्या का? नाही. मग टेबला खालून घ्यायला सुरू करतोय. आणि लोभ आणि आशा एवढी भयानक आहे, किती कमविले तर पूर्ण होईल, होत नाही. मग घ्यायला लागतंय चुकीचे कर्म. काही माणसाचं असं झालं, भलं भरलं. तुकाराम, मी म्हणणार गेलो, एकनाथ महाराजानं उदाहरण दिले. ह्या जगामध्ये सर्वात दरिद्री माणूस कोण? ह्या जगामध्ये सर्वात दरिद्री माणूस कोण? एकनाथ महाराजांनी नाथ भागवतामध्ये त्याचं एक वर्णन आलंय. आयक दरिद्रियाचे लक्षण, गाठी असता कोटी धन, संतुष्ट नव्हे जयाचे मन, दरिद्री नावया जानपा. कुणाला मला भिकारी? दरिद्री त्याला म्हणाले ज्याचं मन आयुष्यात संतुष्ट झालं नाही किती असलं तर. मोठमोठ्या नोकरदाराकडे बघलो आम्ही, जे द्याले त्याच्यावर सुख न मानता कुठून बी घ्यायचं आणि शेवटी भविष्यामध्ये काय वाट लागली, किती फजित्या झाल्या. कुणाच माणूस बघत नाही दुसऱ्याकडे, शिकाव दुसऱ्याकडे बघून शिकलं पाहिजे. तुकाराम महाराज तेच म्हणायत की तुझे खोटे कर्म तुझ्या पुढे उभा येऊन टाकते, त्या दिवशी तुझ्या खोट्या कर्माचं पाप तुला भोगावं लागतंय, आहे की नाही. आणि भोगावं लागत असताना आपलं काम काय, तुमचं माझं? समाधान ही माणसाच्या जीवनातली परमोच्च पातळी. समाधान ही परमोच्च पातळी आहे. त्याला म्हणा समाधान. प्रत्येक हाय त्या स्थितीमध्ये समाधानी राहणं. कसल्या स्थितीमध्ये? कधी कधी माणसाला खायलाही भेटत नाही, कधी खायला काही कमी पडत, कधी 4 व्हीलर मध्ये फिरायला भेटते गुरुजी, आणि कधी हत्तीवर बसून फिरायला जमते, आणि कधी आहे ना ते त्याचा अभंग आहे ना, कोण दिवसी बैसुनी हातीवर, कोण दिवसी पालकी साकर, कोण दिवसी बैसुनी हातीवर, कोण दिवसी पालकी साकर, कोण दिवसी बैसुनी हातीवर, कोण दिवसी पालकी सुभेदार, कोण दिवसी बैसुनी हातीवर, कोण दिवसी पालकी सुभेदार, कोण दिवसी पायाचा साखर, चालत जावे चालत जावे चालत जावे चालत जावे, समयासे सादर भावे सादर भावे, देव ठेविल तैसे राहावे, देव
कोणी दिवशी कधी हातीवर बसून घेत नाही, कधी पायानं चालू लागते. हाय त्या स्थितीमध्ये समाधान मानणं ही सर्वोच्च गोष्ट आहे. कशाला म्हणावं समाधान?